हॅलो, थँक्यू सो मच. ज्यांचा आपण आवाज ऐकत होतो अगदी सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा एक बहारदार आवाज ज्यांना आपण सातत्यपूर्ण पाहतो तुषारजी जांभळे सर, त्याचबरोबर आज मुख्य समालोचकांच्या भूमिकेमध्ये आमचे विनोदजी जाधव सर यांना आपण पाहतोय. कॅडनिक्स प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये आजच्या दिवसातील ही 6वी मॅच शिवशक्ती रायडर्स आणि श्री कालिका वॉरियर्स यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. ओपनर जोडी कालिका वॉरियर्स टीम कडून तेजस पवार. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत, झेलची संधी आहे आणि पहिला झेल हिटमॅन संजय साळुंखे याने टिपला आणि पहिला धक्का, पहिला हादरा. मागच्या मॅच मध्ये जो अगदी चांगली फलंदाजी केली होती तो मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 0 या धावसंख्येवरती फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. तेजस पवार मैदानाच्या बाहेर जाताना अगदी जड पावलाने माघारी जाताना पहिला धक्का कालिका वॉरियर्स टीमला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज माने गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिलाच धक्का या ठिकाणी आपण पाहिला तर या ठिकाणी दिलाय टीम कालिका वॉरियर्स या टीमला. शिवशक्ती रायडर्स टीमने प्रथमतः टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी पाहिलं तर श्री कालिका वॉरियर्सने टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद होत असताना या ठिकाणी फलंदाज मात्र बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर मुसळे, मैदानाच्या आतमध्ये स्वतःचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कॅडनिक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये अगदी हाफ ट्रॅकर चेंडू आहे, अगदी शरीरापासून अगदी चपकन निघून गेलाय. पाठीमागे यष्टीरक्षकच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 2 चेंडू लगातारचे डॉट आपल्याला पाहायला मिळतात. सकाळपासून जर पाहिलं तर या विकेटवरती पहिल्याच पॉवर प्लेच्या चेंडूवरती तुम्हाला षटकार, चौकार, धावा अशा भरपूर काही पाहायला मिळाल्या. परंतु आज हे पहिलं षटक टाकत असताना इथे मात्र गोलंदाज सागर माने या ठिकाणी इथे मात्र मॅच लिडिंग एज आहे का. चेंडू मात्र पाठीमागे पकडला जातोय आणि फलंदाज सागर मुसळे बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेला. आता मात्र कालिका वॉरियर्स टीम थोडस या ठिकाणी धोक्याची घंटा. 2 फलंदाज माघारी बॅक टू बॅक. सागर मुसळे स्वतःचा संघाचा संघनायक आहे, तो देखील माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली तर गोलंदाज पाहिला तर सूरज माने यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अगदी 2 विकेट्स मिळवल्या गेल्यात. सकाळपासून जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी सपाटून मार खात होताना सर्वच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले होते. परंतु कॅडनिक्स प्रीमियर लीग शिवशक्ती रायडर्स संघ म्हटलं की रविदादा पोपळे साहेबांचा हा संघ आणि पहिल्याच षटकामध्ये दबदबा दाखवलाय सूरज माने. काय अप्रतिम गोलंदाजी, एक्सलंट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलमान पटेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये हा देखील चांगला फलंदाजी केली आहे, परंतु इथे मात्र चांगला फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती आपल्या संघाचं अकाउंट ओपन करत असताना टीम श्री कालिका वॉरियर्स संघ आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी सध्याच्या घडीला सूरज माने यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर शिवशक्ती रायडर्स टीम म्हटलं की अगदी सांबरवाडी गावचे सुपुत्र, अगदी क्रिकेटचे चाहते, क्रिकेट म्हटलं की अगदी अखोट टप्प्याचा चेंडू आहे. तिथे मात्र फुल केलाय चेंडू, मात्र 1 बाउंस सीमारेषेकडे जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु एफर्ट्स चांगले दाखवले, क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळते आणि तिथे मात्र एक सिंगल. किती काढले? 3 काढले. 2 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या 2च्या मदतीने संघाचा धाव फलक 3 या अंकावरती सध्याच्या घडीला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय. श्री कालिका वॉरियर्स टीम आपण पाहतोय सध्याच्या घडीला 2 बॅटर माघारी पाठवल्यानंतर पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही सूरज मानेचे अजूनही काही चेंडू बॅलन्स असताना आपल्याला पाहायला मिळतील. सूरज माने
असे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथे मात्र पहा यॉर्कर चेंडू होता, रिव्हर्स फटका खेळायचा होता आणि तिथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि पाहता पाहता पहिलं षटक या ठिकाणी आजच्या दिवसातील अप्रतिम आणि चांगलं षटक आजच्या दिवसातील या ठिकाणी मी म्हणेन सूरज दादा माने यांच्या माध्यमातून शिवशक्ती रायडर्स टीम कडून आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळालंय. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय पॉवर प्लेचे जेवढे गोलंदाज पॉवर प्लेचं षटक टाकतायत ना ते 20-15 अशा दावा खर्च करताना प्रत्येक टीम मधून आपण पाहिले गेले. परंतु आज खऱ्या अर्थानं ही पहिलीच मॅच खेळत असताना शिवशक्ती रायडर्स टीमचा सूरज माने याचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. सुपर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण पाहतोय. आज एके गावचे सागरदादा कदम असतील, त्यांचे सर्व बंधू आणि त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून ही अगदी कॅडनेक्स प्रीमियर लीग अतिशय चांगली स्पर्धा आपल्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी, क्रिकेट खेळाडूंसाठी आज 3 विभागामधून प्रत्येक गावातील खेळाडू या स्पर्धेदरम्यान जोडला गेलाय. आज प्रत्येक गावातील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी युनिक लाईव्हच्या माध्यमातून आज खरं तर अगदी गावापासून ते मुंबईपर्यंत प्रेक्षक वर्ग अगदी आतुरतेने प्रत्येक खेळाडूची मॅच नक्कीच पाहत असतील. युनिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक राजा आमच्या समेत जोडले त्यांचं देखील आपण दोघांच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करूयात. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड स्पेल टाकण्यासाठी मयूर शेलार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिला चेंडू आहे पाटेकर, आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, इट इज अ व्हाईट बॉल आणि एक व्हाईट अवांतर धाव खर्च करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सलमान पटेल, मात्र सलमान पटेल संघाला सावरायचं असेल तर या फलंदाजाला इथे मात्र थांबावं लागेल. त्यांच्या साथीला जर पाहिलं तर अमोल पवार देखील आहे, 2 धावा त्यांच्या देखील खात्यामध्ये आपण पाहायला गेलं. आज अमोल पवार फौजी हे नाव अभिमानानं घेतलं जाते. आज क्रिकेटची आवड आणि ते देखील या क्रीडा क्षेत्रामध्ये कुठे कमी नाही आहेत. अजून एक चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती इथे मात्र भेदक मारा करत असताना अजून एक तिखट मारा डॉट चेंडूचा या ठिकाणी वापर या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज मयुरेश शिलार यांच्या माध्यमातून केला जातोय. सलमान पटेलला देखील थांबवलंय. शिवशक्ती रायडर्स टीम कडे गोलंदाजीचं अगदी ब्रह्मास्त्र आपण पाहतोय. मयुरेश शिलार फुलटॉस आहे, फटका बनवलाय, क्षेत्ररक्षकाला फिट करून चेंडू मात्र सुपरहिट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा सलमान पटेलच्या बॅट मधून इथे मात्र क्रॅकिंग चौकार. आता मात्र एक मोठा फटका आला. इथून पुढे याच फटक्यांची नितांत गरज असेल ती श्री कालिका वॉरियर्स टीमला. सिद्धांत खर तर मयुरेश शिलार चांगली गोलंदाजी टाकत होता, परंतु टाकत असताना इथे मात्र आपण पाहतोय एक मोठा अजून एक तिखट मारा यॉर्कर चेंडू आहे. अगदी वाईट यॉर्कर टाकला त्या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी या ठिकाणी मयुरेश शिलार देखील ज्या पद्धतीची गोलंदाजी टाकतायत ना तिथे मात्र कोणत्याही फलंदाजाला फुटबॉलचा वापर करता येत नाही. अगदी धारधार गोलंदाजी या ठिकाणी कापत असताना मयुरेश शेलारला आपण सध्याच्या घडीला शिवशक्ती रायडर्स टीम कडून पाहायला मिळते. अखोटापचा चेंडू फसवले, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. कॅच विन द मॅच, पकडो कॅच, हितो मॅच. सलमान पटेल बॅक टू पॉवलिंग डगआउटच्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी पावलावरती पाऊल ठेवून इथे मात्र सूरज मानेच्या पावलावरती पाऊल ठेवून मयुरेश देखील कमी नाहीये. आणि सेकंड स्पेल टाकत असताना मयुरेशने देखील एक मोठा अडथळा दूर केला आणि सलमान पटेलला अगदी माघारी पाठवलं. एक चौकार जरूर या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु त्याचं उत्तर मात्र या विकेटच्या मोबदल्यात या ठिकाणी मयुरेशनं देखील दिलंय. मयुरेश देखील कमी नाहीये, टिचून गोलंदाजी करतोय. संघाचा धावफलक पाहतोय सध्याच्या घडीला 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा षटकातले आतापर्यंत चेंडू टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. नवीन बॅट मैदानाच्या आतमध्ये विक्रम लोहार
मात्र लोअर फुल टॉस आणि विकेटची संधी आहे. कॅच सुटलाय आणि फलंदाज इथे मात्र नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. लोहारच्या बॅट मधून इथे मात्र चौकार पाहायला मिळालाय, परंतु इथे क्षेत्ररक्षण झालंय खराब. सूरज माने आणि या सूरज मानेला पहिलं षटक मित्रांनो हाताळलं होतं, तोच चुकी करतो. एक मोठी चुकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा, 12 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या घडीला श्री कालिका वॉरियर्स टीम. आणखीन मोठा फटका आहे, गॅप आहे, मोठा नाही होणार, धावांचा तोटा, चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार 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 फरार. शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्याने धावा झाल्या तर 16 3 गड्यांच्या मोबदल्यात. तथा मात्र कॅच सुटल्यानंतर या 8 धावा खर्च झाल्या गेल्यात. म्हणजे या 8 धावा या ठिकाणी शिवशक्ती रायडर्स टीमच्या अगदी डोक्याला ओझं करताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकं संपलेत, 16 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला 3 गड्यांच्या मोबदल्यात श्री कालिका वॉरियर्स टीम आपल्याला पाहायला मिळते. अवघड परिस्थितीमध्ये परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे संकट मोचन फलंदाज म्हणून कामगिरी या ठिकाणी करायची असेल ना, तर इथे मात्र आता फलंदाज आपण पाहतोय विक्रम लोहार आणि त्यांच्या साथीला अमोल पवार यांना देखील अगदी पाय रोवून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. नवीन बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरती अमर बामरस पाहायला मिळतील. असं आयकॉन म्हणून कित्येक वेळा त्यांना देखील आपण पाहतो, परंतु आज देखील या शिवशक्ती रायडर्सचा हा हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. मनामध्ये संकल्प पक्का आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हा हुकमी एक्का शिवशक्ती रायडर्सचा अमर बामरस. पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू आहे, बॅक टू बॅक दुसरा लगातारचा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. काही समजत नाहीये, काही कळत नाहीये, काही करावं हे देखील कळत नाहीये आणि 2 लगातारचे हे तिखट मार या ठिकाणी आहे गोलंदाजाला बीट करून सुपरहिट अमर बामरस आपल्याला सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतात. सुपर गोलंदाजी शिवशक्ती रायडर्स टीम आपण पाहिलं सूरज माने, मयुरेश शेलार आणि आता तिसरं षटक टाकत असताना अमर बामरसला देखील आपण पाहतोय. आज गोलंदाजीचा बोलबाला या ठिकाणी शिवशक्ती रायडर्स टीम कडून सध्याच्या घडीला रविदादा पोपळे कंपनी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये फटका चांगला, फटक्यामध्ये आहे ताकद, नसाकत बडा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आता मात्र इथे 6 धावांसाठी भिरकावलाय चेंडू, मात्र तडीपार झालाय. षटकार 6 धावा. अमोल पवार, पवारच्या बॅट मधून अगदी पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. खूप वेळानंतर आलेला हा मोठा फटका, मोठा अटम बॉम्ब आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू डॉट आले, त्याच्यानंतर मात्र हे आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळाले. असून एक चांगला फटका, तिथे मात्र गॅप आहे, परंतु चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगले एफर्ट, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. घात द्यावी लागेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो. थोडासा जरी मिस झाला असता चेंडू सीमारेषे पार 4 धावांसाठी झाला असता, परंतु तिथे चांगले एफर्ट्स शिवशक्ती रायडर्स टीम कडून सध्याच्या घडीला आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा तुमची मित्रांनो फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं होत असतं ना, तेव्हा मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये अगदी जोश येताना आपल्याला पाहायला मिळतो. याचंच कारण प्रत्यक्ष उदाहरण आपण गोलंदाजीच्या माध्यमातून देऊया. चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड मध्ये पडल्यानंतर एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, हा जरूर केला जातोय, परंतु तिथे पाहता पाहता 2 धावा आणि तो मिस आहे. तिथे अजून एक तिसरी धाव, चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळते. जिथे 2 धावा होत्या तिथे अजून एक धाव, तिसरी धाव खर्च करताना पाहायला मिळते. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला एका धावासाठी मित्रांनो झगडावं लागतं. हा एका धावेसाठी टीम श्री कालिका वॉरियर्स संघ झगडताना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कॅडनिक्स प्रीमियर लीग आपण पाहतोय. आज खूप दिवस या स्पर्धेची चर्चा आपण पाहत होतो. प्रत्येक विभागातील आज पाहिलं तर प्रत्येक संघामध्ये खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. ते मात्र शॉर्टम पोल सक्सेसफुल, ब्युटिफुल, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर, गोल. 6 धावांसाठी षटकार.
विक्रमच्या बॅट मधून इथे अमोलच्या बॅट मधून इथे मात्र 6 धावांचा फटका सध्याच्या घडीला आपण पाहायला मिळतोय. 6 धावांबरोबर संघाचं धावफलक 32 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात हळूहळू धावांचा वेग जरूर वाढवला जातोय. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 16 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि या धावांमध्ये 16 धावा अमर बामराजच्या गोलंदाजीवरती आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. 3 षटकांचा स्पेल संपलाय. नेक्स्ट मॅच आरोही 11 विपक्ष श्रेयस स्पोर्ट. दोन्ही संघ आपण रेडी राहायचं आणि टॉस बॉस मध्ये आपण षटक संपल्यानंतर लगेच आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. आरोही 11 आणि श्रेयस स्पोर्ट षटक क्रमांक 4 संपल्यानंतर आपला लगेच टॉस केला जाईल याची नोंद घ्या. षटक क्रमांक 4 अंतिम षटक. या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुशील ढफळ ॲज अ 40+ खेळाडू. बनखोडे टीम मध्ये देखील ते चांगला खेळ करतात. सुशील ढफळ आपण पाहतोय सध्याच्या या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती सुशील दादाला आपण पाहतोय. आज बनखोडे 40+ मध्ये त्यांचा देखील बोलबाला नक्कीच आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. फलंदाजी असू द्या गोलंदाजी असू द्या. आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी या प्रीमियर लीग मध्ये शिवशक्ती रायडर्स टीम कडून त्यांना सध्याच्या घडीला आपण पाहतोय शेवटचे षटक हाताळताना. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव गेली. स्ट्राईकला आपण पाहतोय सध्याच्या घडीला अमोलला पाहतोय. शेवटचे 5 चेंडू बॅलन्स आहेत. इलेक्स्टम सोडून चेंडू बाहेर चाललाय. पंच आमच्याकडे वरती सांगतील की वाईट करावा. खराब चेंडू आहे. एक अभांतर धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. 1च्या मदतीने संघाचं धावफलक 34 या अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. सुशील ढफळ अगेन्स्ट अमोल पवार. लोअर फुटॉस चेंडू आहे. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लागला आहे. थोडीशी चुकी बंबळ झालाय परंतु चेंडू मात्र जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 4 आणि पवारच्या बॅट मधून आणखीन एक 4 धावांचा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. काही क्षणाला हा आनंद देणारा चौकार या ठिकाणी कालिका वॉरियर्स टीम साठी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर अगदी खूप मोठी धावसंख्या 89 धावांची अगदी खेळी या क्रीडांगणावरती या खेळपट्टीवरती या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु सध्याच्या घडीला लढखडत असताना धावांच्या शोधामध्ये आखोट टप्प्याचा चेंडू आहे. त्याच्यावरती प्रहार. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार आणि इथे मात्र सुशील ढफळ यांच्यावरती पवारच्या बॅट मधून इथे मात्र अजून एक मोठा धमाका येताना आपल्याला पाहायला मिळतो. षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 44-33. 44. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3.3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी या ठिकाणी आपण सध्याच्या घडीला अमोल पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी पेलत असताना या ठिकाणी अमोलला सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अजून एक हाफ टॅकर. शॉर्ट अंपूल सक्सेसफुल आणि चेंडूला पाठवले सीमारेषे बाहेर. गोल 6 धावांसाठी. षटकार षटकार आणि षटकार. आता मात्र 6चे पाडे बोलताना मैदानाच्या आतमध्ये हा पट्ट्या आपल्याला पाहायला मिळतोय. डगआउट मध्ये काही काळ शांतता आणि शांतताच आपल्याला पाहायला मिळाली होती. या 2 षटकाराच्या साह्याने आनंद या ठिकाणी साजरा केला जातोय. टाळ्यांच्या गजरात अमोल पवारचं देखील या ठिकाणी स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतं. आरोही 11 आणि श्रेयस स्पोर्ट. चला आपण लगेच यायचंय. दोन्ही संघाचे संघनायक आपणास विनंती असेल आपण लगेच या. कॉम्बॉक्सच्या अगदी बाजूला या ठिकाणी लगेच आपण क्षेत्रक टॉस करणार आहोत याची विनंती असेल. अजून एक. वा भाई वा. काय फलंदाजी आहे. बॅक टू बॅक या स्पर्धेतील लगातारचा बार षटकार. अमोल पवार सेट ऑन फायर. गोलंदाजाला केला सारा घायल. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. विजयदादा सीताराम कदम यांच्या कडून 3 षटकारांसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. पहा शेवटच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं या शेवटच्या ओव्हर मध्ये स्वतःच्या संघाला सावरलंय. 11 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी. 5 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून सध्याच्या घडीला पाहतोय. संघाची धावसंख्या 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आमचे मोठे फलंदाज माघारी परतल्यानंतर देखील आम्ही कमी नाही. आज संघ मालकाने का मला या टीम मध्ये घेतलं. श्री कालिका वॉरियर्सचे संघ मालक दीपक दादा कळके साहेब देखील का मला या संघामध्ये स्थान दिलंय आणि का मला बॅटिंगला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं हे दाखवून देत असताना आज या ठिकाणी आपण पाहतोय अमोल पवार मैदानाच्या आतमध्ये अगदी हे वादळ आलंय आणि या वादळाने देखील सांगितलं की आता मी थांबणार नाहीये आणि मला थांबवायचं देखील नाहीये. सुशील धपळ यांच्यावरती केलेले हे आक्रमण लगातारचे 3 षटकार पाहायला मिळतात. अप्रतिम फलंदाजी. तिथे मात्र चांगला चेंडू आहे, थोडासा खाली राहिला पण तो चेंडू मात्र बीट करून चेंडू जाईल पाठीमागे सीमा रेषा पार फरार. मिळतील धावा 4 षटकांचा खेळ संपला. धावा झाला धाव फलकावरती टोटल 60 धावा 3 विकेट. तर यानंतर आपण टॉस का बॉस मध्ये जाणार आहोत जिथे आमचे साथी समालोचक अर्थातच रायगड चा एक बुलंद आवाज कोयनेचे सुपुत्र अर्थातच विनोदजी जाधव सर. पुढील मॅच असेल श्रेयस आरोही 11 आणि श्रेयस स्पोर्टचे संघनायक आपण लगेच जॉईंट व्हा. तर 60 धावा झाल्यात आणि 61 धावांचं आव्हान शिवशक्ती रायडर संघाबरोबर ठेवलं. तर जाऊयात टॉस का बॉस दरम्यान विनोदजी सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला विनंती असेल आरोही 11चे संघनायक आणि संघमालक विकास जाधव यांना विनंती करतो. श्रेयस स्पोर्टचे संघमालक आलेत दीपकजी सावंत आणि कॅप्टन दीपक सावंत स्वतः संघमालक स्वतः कर्णधार आहेत. आरोही 11चे संघनायक चला लगेचच या, बेल जोडू नका प्लीज. आपल्याला विनंती करतो स्पर्धा मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अर्थातच कॅडनेक्स कंपनीची कॅडनेक्स प्रीमियर लीग हे नामकरण केले. पहिलं पर्व 3 विभागातील कास पठार आणि 22 गाव उर्मडी विभाग या विभागातील खेळाडूंना दिलेलं एक मोठं प्लॅटफॉर्म. टॉससाठी आपण आमंत्रित केले सन्मान्य अतिथी विठ्ठलजी कदम साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण पाहतोय आरोही 11चे संघनायक विशाल भोसले, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रेयस स्पोर्ट्स संघाचे संघनायक दीपक सावंत. सन्मान्य अतिथी विठ्ठलजी कदम यांच्या शुभास्ते कॉलिंग केले जाईल. कॉलिंग करतायत आरोही 11चे संघनायक. नाणेफेक जिंकले श्रेयस स्पोर्ट डिसिजन. बॅटिंग करणार आहे. किती धावसंख्येचं लक्ष आपण सेट कराल प्रथम बॅटिंग करत असताना? काय जसं टार्गेट नाही आम्ही आमचं नॉर्मल खेळ. या सकाळच्या सत्रापासून पण मॅचेस खेळलायत. या मॅच मध्ये काही बदल एखादा खेळाडू चेंज वगैरे की तोच संघ घेऊन तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये लढत करणार? नाही, संघ आता ॲक्च्युली कॅन्डेक्स प्रीमियर लीगने 13 खेळाडू दिले. प्रत्येक खेळाडूला चान्स दिला पाहिजे. मग नाही पहिल्या मॅचला मी बसलो होतो, या मॅचला मी नाही. काही चेंज असतील. नक्कीच. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे. बेसिकला नाणेफेक काढलात परंतु मॅच आलेले आहेत. आपल्या वाटेला प्रथम आले गोलंदाजी. किती धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न असेल? आम्ही मगाची पहिली मॅच जसं बोलतो तसं आम्ही 40-45 रनापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच या मॅच मध्ये काही बदल कोणत्या गोलंदाजामध्ये चेंजअप बॅटरमध्ये चेंजअप काय बदल आहेत का या मॅच मध्ये आपल्या स्क्वॅड मध्ये? नाही, आम्ही सेम टीम खेळवतोय. जर मॅन्डेटरी पॉवरप्लेच्या गोलंदाजावरती आक्रमण झालं तर मिडल ऑर्डरला तुमच्या संघाला सांभाळेल असा गोलंदाज मी स्वतःच आहे. निश्चितच कॅडनेक्स प्रीमियर लीग अर्थातच कदम बंधूंनी एकत्रितरित्या येऊन हा नवीन प्लॅटफॉर्म उभा केला. पश्चिम जावळीतील सगळ्या खेळाडूंना एकत्रित केलं. कास पठार 22 गाव उर्मडी यांच्या संकल्पनेबद्दल काय सांगशील? खूप छान संकल्पना आहे कारण अशी स्पर्धा गावाकडच्या मुलांना खेळायला मिळत नाही आणि हे लीग मॅचेस भरपूर म्हणजे तिथून पुढं मुलांना खेळायसाठी खूप चांगली संधी आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. अर्थातच आरोही 11 आणि श्रेयस स्पोर्ट्स यांच्या दरम्यानची लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. खरोखर अगदी आपण पाहतोय कास पठार विभाग 22 गाव विभाग उर्मोडी विभाग ग्रामीण भागातील खेळाडू पश्चिम जावलीच्या रूपानं एकत्रित येताना आपण पाहतो. कदम बंधूंच्या माध्यमातून एकत्रितरित्या एक पाऊल उचललं गेलं. व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं. कॅडनेक्स नावाची कंपनी त्यांनी स्थापन केली आणि खऱ्या अर्थानं व्यवसाय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली. नवी मुंबई सारख्या परिसरामध्ये उत्तुंग भरारी घेणं म्हणजे आपल्या साताऱ्याला शोभण्यासारखं कार्य या कदम बंधूंच्या माध्यमातून केलं आणि त्याच पाऊलावरती पाऊल उचलत असताना एका प्रीमियर लीगचं आयोजन केलं. तिला नामकरण दिलं कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026. पहिलं पर्व यशस्वीरित्या आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं भूतनं भविष्यातील अशी स्पर्धा आपल्या भेटीला आपण पाहत आहे. पाहत राहा, ऐकत राहा, कोणीच जाऊ नका. स्पर्धा युनिक लाईव्ह
लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय 184 कंट्रीजमध्ये लाईव्ह प्रक्षेपित केली आहे स्पर्धा. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची कॅडनेक्स कंपनीची. मित्रांनो, कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं आगतम स्वागतम सुस्वागतम मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये निवृत्ती शिंदे कोळगर यांच्याकडे. हॅलो, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण जाऊयात सेकंड इनिंगला. या ठिकाणी सुरुवात होते. 60 धावा झाल्यात. 61 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओपनर जोडी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अमर बांबरस आणि त्यांच्या साथीला सूरज माने मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. लुमने खोलचा हा सूरज माने ॲज अ पहिलं षटक हाताळलं होतं. फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आणि सूरज मानेच्या साथीनं आपण पाहिलं तर ॲज आयकॉन म्हणून ज्याच्याकडे आपण सध्याच्या घडीला सातारा जिल्ह्यामध्ये पाहतो. अमर बांबरस घनसोली कॉलनी क्रिकेट असेल त्या ठिकाणी देखील त्यांचा चांगला खेळ आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. आज या ठिकाणी स्वतः फलंदाजीसाठी आलाय. 60 धावा झाल्यात. 61 धावांचं आव्हान घेऊन ओपनर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक तेजस पवार गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच चेंडू पॉवर प्लेचा आपल्याला तेजस पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि लॉंग हॉपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल धाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहतोय. अगदी सावधरित्या सहजरित्या या ठिकाणी बॅटच्या रनरमध्ये घेतलं, हलक्या हाताने घेऊन काढलं आणि सिंगल धाव या ठिकाणी सूरज मानेच्या बॅट मधून सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला अमर बांबरसला आपण पाहतोय. फुटटॉस चेंडू आहे. लोअर फुटटॉस होता. शॉट अगदी चांगला आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि एक सिंगल धाव फलकावरती लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण अगदी पाहिलं तर पॉइंट आहे, कव्हर आहे. त्याचबरोबर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अगदी लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षण सजवलंय. फटका चांगला आहे. इथे मात्र सूरज मानेच्या बॅट मधून इथे मात्र पहिला धमाका, पहिला अटंब, पहिला फटाका या ठिकाणी फोडला जातोय. आणि पवारच्या गोलंदाजीवरती इथे मात्र सूरज मानेच्या बॅट मधून पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 झाल्या त्या धाव फलकावरती सध्याच्या घडीला 8 धावा. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेजस पवार पहिलं पॉवर त्याचं षटक टाकत असताना आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जरा जरी चेंडू मिस झाला, आउटफील्ड चांगली आहे. ते मात्र चेंडू पडल्यानंतर या क्रीडांगणावरती चेंडू मात्र थांबत नाहीये. चेंडू निघून जातो सीमारेषेकडे, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. अमर बांबरस आणि सूरज माने ही जोडी सध्याच्या घडीला शिवशक्ती रायडर्स टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चांगला फटका गॅप आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतात, पण तो चेंडू मात्र हळूहळू निघून जाईल. सीमारेषे पार काहू कॉर्नरला चेंडू मात्र जातोय. अमर बांबरसच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. परीक्षेचा पेपर अभ्यासाने पार होतो, पण आयुष्याचा पेपर मात्र हिमतीने पार करावा लागतो. रिस्क घेतली तर आयुष्याचा आनंद फिक्स आहे मित्रांनो. इथे मात्र रिक्स घ्यावी लागेल फलंदाजांना, कारण की धाव संख्या करायची 61 धावा आणि या 61 धावांपर्यंत पोहोचायचं असेल ना, तर हीच सुरुवात आणि हाच दबदबा फलंदाजीच्या माध्यमातून दाखवा लागेल. परंतु कालिका टीम आपण पाहिलं तर देखील गोलंदाजी चांगली आहे. इथे मात्र पहा अगदी आपल्या बॅटच्या रनर मध्ये घेऊन इथे मात्र अमर बांबरसने चेंडूला मात्र फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा धाव फलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अमर बांबरस 3 चेंडूंच्या पाठीमागे 11 धावा, 3 चेंडूंच्या पाठीमागे 8 धावा. सूरज माने संघाची धावसंख्या तब्बल 19 या अंकावरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे चांगली सुरुवात आहे. ही सुरुवात कायमस्वरूपी इथे मात्र ठेवावी लागेल, परंतु इथे श्री कालिका वॉरियर्स टीमला आता मात्र इथे गोलंदाजी इथून येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 42 धावा. 18 चेंडू 42 धावांचं हे समीकरण अवघड आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो.
या क्रिकेटमध्ये कधी कुठे कधी काय होईल हे सांगता येत नाहीये. आज तुम्ही पाहिला असेल भारत विरुद्ध इंग्लंड मॅच वानखडे स्टेडियम वरती पाहिली. तो बुमराचा स्पेल तुम्ही पाहिला असेल. 6 चेंडूंमध्ये अगदी 6 धावा खर्च केल्या गेल्या आणि टर्निंग पॉइंट त्या मॅचला तुम्हाला पाहायला मिळालं. हार्दिक पांड्यानं नंतरचं षटक अगदी अप्रतिम हाताळ आणि बघता बघता त्या मॅचचं अगदी समीकरण सोपं करून ठेवलं. परंतु या मॅचचं गणित आहे ना, 6 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा जमा केल्यात 19 आणि 18 चेंडूमध्ये 42 धावा करायच्या आहेत. म्हणजे ह्या षटकामधील आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील सूरज माने. फलंदाजी मधून काही जास्त करू शकलेल्या नाहीत, परंतु इथे गोलंदाजीसाठी लेफ्ट हँड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कोट्टापदा चेंडू आहे, फसवलंय, क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडली आहे आणि फलंदाज ओयुटी आउट. सूरज माने बॅक टू पवेलियन. अगदी गतीमध्ये मिश्रण होतं, गतीमध्ये परिवर्तन होतं आणि गतीमध्ये फसवलं गेलं आणि ते मात्र सूरज मानेला आपल्या साऱ्यामध्ये फसवण्यामध्ये पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला गडबाद शिवशक्ती रायडर्सला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आज रखरखत्या उन्हामध्ये अगदी शिस्तबद्ध पॅनल म्हणून, पंच म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्ण पाहतो, धनंजय कोळे सर असतील, प्रसाद राज्याध्यक्ष सर असतील, ऋषिकेश देसाई सर असतील, आज पूर्णपणे रखरखत्या उन्हामध्ये पंचांचा कामगिरी पाहताना आपण त्यांना देखील पाहतो. त्यांचा देखील आभार आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहिलं तर शिवशक्ती रायडर्स टीम कडून आपण पाहतोय अथर्व जांभळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फटका चांगला आहे, फटका तिथे अप्रतिम पाहायला मिळतो. 1 बाउंड चेंडू जाईल, सीमारेषे पार, मिडल धावा अथर्व जांभळेच्या बॅट मधून आला घणाघाती प्रहार, चेंडू जाईल सीमारेषे पार, धावा मिळतील 4, येतोय चौकार. अथर्व जांभळेच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. आपण रिप्ले मध्ये पाहतोय आल्या अगदी चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून, इथं मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला पाठवलं. धावा झाला धाव फलकावरती 23 धावा. सागर मोसळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. श्री कालिका वॉरियर्स टीम कडून सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक स्वतः संघनायक सागर दादा यांच्या माध्यमातून हा धावदान आपल्याला पाहायला मिळतं. लोअर फुट चेंडू होता, थोडासा बीट झालाय, सुपर हिट झालाय गोलंदाज आणि इथे मात्र एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. जेवढे डॉट चेंडू तेवढं कालिका ऑरियर्ससाठी चांगली संधी आहे आणि जेवढे चांगले फटके येतील, धावा येतील, तेवढं अगदी शिवशक्ती रायडर्स टीम साठी चांगले सध्याच्या घडीला. परंतु मॅच अजून संपलेली नाहीये, कारण तो जीव अजून एक चांगला स्लोअर चेंडू आहे, गतीमध्ये परिवर्तन आहे, मिश्रण आहे आणि अगदी इथं अप्रतिम डिलिव्हरी टाकत असताना सागर मोसळे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये धबधबा आणि धबधबाच या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्याने चौकार ठोकला होता ना त्याच गोलंदाजाला इथे मात्र रोखण्यामध्ये यशस्वी झाला. म्हणजे टी फॉर टॅग जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. फलंदाज आणि गोलंदाज याच्यामध्ये बॅटल हे रंगलं जाते खरं, परंतु इथून पुढे सागर मोसळे अजून एक चेंडू टाकताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका आहे, फसवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, मग मॅच लँड मध्ये चेंडू फिरल्यानंतर गडकी घेतली, परंतु तिथे एकच सिंगल धाव. अमर बामरसे सांगितलं की इथे मात्र एकच आहे आणि एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सागर मोसळे आता मात्र नवीन चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला आहे, अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय आणि तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये आता मात्र इथे चांगला फटका आणि फटका दिलाय. शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र सागर मोसळेला अमर बामरसच्या बॅट मधून इथे लाजवाबचं षटकार पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहतोय. अजूनही धावा करायच्या आहेत त्या 31 धावा.
12 चेंडू 31 धावा हे समीकरण आहे. शाळेमध्ये आपण भरपूर काही समीकरण मित्रांनो तुम्ही सोडवले असतील, परंतु हे मॅचचं समीकरण आहे ना, हे अवघड आहे. जितकं सोपं आहे तितकं अवघड आहे. गोलंदाज करणार हे सोपं की फलंदाज करणार हे सोपं, हे पाहणारी मॅच आहे. सर्व सामन्यांसाठी अल्पप्रकार खेळ अंमलदार मणिदादा कदम, अनिलदादा देवरुके. कोल्ड्रिंकची व्यवस्था विकास दोंडोबा कदम, विकास सुरेश जाधव या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाले. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स निवृत्ती साहेब. तर 2 षटकांचा खेळ संपला. इथे मात्र आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला सूरज माने बॅक टू पवलेनं आल्यानंतर इथे मात्र आता डाव सावरण्याचं काम अमर बामरस आणि त्यांच्या साथीला अथर्व सांबळे यांच्या माध्यमातून केलं जातोय. तर या जोडीला मात्र फोडायची असेल ना, तर इथे मात्र एक मोठा धक्का, इथे मात्र एक मोठा फलंदाज अमर बामरसला माघारी पाठवावं लागेल. कारण की एक सातारा आयकॉन म्हणून कित्येक स्पर्धांमध्ये त्याला देखील आपण खेळताना पाहायला मिळतो. आज खऱ्या अर्थानं या कॅडेट्स प्रीमियर लीग शिवशक्ती रायडर्स टीम कडून हा खेळाडू आपल्याला सध्याच्या घडीला खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 माथ्यावर खेळाडू. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती शशिकांत शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. अथर्व सांबळे पाहतोय, ज्याच्या बॅटमधून एक चौकार नक्कीच पाहायला मिळाला. हे 6 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत या षटकामधले. या मॅचचं गणित या 6 चेंडूंवरती अवलंबून आहे. हे 6 चेंडू जर का तुम्ही अगदी चांगली गोलंदाजी करता, शेवटच्या षटकामध्ये 24-20 धावा जर ठेवला, इथं लोअर फोल्ड का चेंडू आहे, अप्रतिम चेंडू इथं पाहायला मिळतोय, पण तो क्षेत्ररक्षण पाठीमागे विकेट किपर त्याचा फायदा उचलू शकले नाहीत आणि एक सिंगल धाव. महत्वाची बाब की अमर बामरस आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर त्यांच्या बॅट मधून 17 धावा 4 चेंडूंच्या पाठीमागे सध्याच्या घडीला आपण पाहतोय. येणारे उर्वरित चेंडू असतील ते मात्र 11 आणि धावा करायची शकता 30 धावा. 11 चेंडू 30 धावा. इथे मात्र चांगला चेंडू आहे, लेग बिफोरची अपील आहे, पंचांगणे दाद मागितली आहे, इथे मात्र पेटावून लावली आहे. पंच अगदी तत्पर आहेत त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये प्रसाद राज्याध्यक्ष सर असतील, ऋषिकेश देसाई सर असतील. आज मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण धनंजय कोळे सर हे तिन्ही ऑफिशियल पंच, आणि या पंचांवरती जरूर काही क्षणापुरतं प्रेशर आलं आणि पंचाने देखील ते मात्र या ठिकाणी पेटावून लावत असताना सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अमर बामरसला आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तर चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. शशिकांत शिंदे यांचा अगदी बीट केलाय, सुपर हिट झाला गोलंदाज, परंतु इथून पुढे अजून एक चांगला चेंडू. डॉट 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 लगातारचे हे 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम एक्सलेंट गोलंदाजी पाहायला मिळते. हे तिखट मारे असेच टाकावे लागतील असं आयकॉन, सातारा आयकॉन म्हणून त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना शशिकांत शिंदे आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. अमर बामरस अगेन्स्ट काय गोलंदाजी, 2 बॉल अप्रतिम हाताळलेत आणि डॉटच 2 बॉल आपल्याला पाहायला मिळाले. सुपर गोलंदाजी. अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आपण जर पाहिलं तर रन आउटची संधी आहे आणि इथे मात्र आपण पाहिला तर एक सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली होती. दुसरीचा प्रयत्न केला परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे आणि अथर्व सांबळे बॅक टू पवलेन डगआउटच्या दिशेने सध्याच्या घडी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. सुशील धपळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. असं बनकोडे टीम मधून 40+ चा खेळ खेळत असताना याला देखील आपण पाहतो. आज बनकोडे टीम म्हटलं की 40+ टीम आपल्याला सध्याच्या घडीला नवी मुंबई टीम 40+ अश्विन मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी त्यांची अगदी चांगली फलंदाजी आम्ही सातत्यपूर्ण पाहत आलो आहे. आज त्यांना काहीतरी या कॅडेट्स प्रीमियर लीग शिवशक्ती रायडर्स टीम कडून करायचं. आज त्यांची वर्दी लागली मैदानाच्या आतमध्ये सुशील धपळ आपल्याला पाहायला मिळतील. तर शशिकांत शिंदे यांचं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. आतापर्यंत 3 चेंडू 4 चेंडू हाताळले तर फक्त धावा खर्च केल्या गेल्या 2. इथून पुढे आता मात्र 8 चेंडू आणि धावा करायच्या त्या
29 धावा करायच्यात. हे दोन चेंडू अप्रतिम जीवनातले अगदी सर्वोत्तम चेंडू इथे मात्र या ठिकाणी टाकावे लागतील ते शशिकांत शिंदे यांना. शिवशक्ती रायडर्स टीम आपण पाहतोय. अंबर पामरस आयकॉन सातारा जिल्हा आयकॉन म्हणून पाहतोय. दोन चेंडू इथे मात्र अप्रतिम चेंडू आहे. पाठीमागे आपण एस्टॅनच्या पाठीमागे पाहतोय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सुपाब आणि सुपाबच मैदानाच्या आतमध्ये काय खेळ चालू आहे मित्रांनो. एका दिशेला जिल्हा आयकॉनला थांबून ठेवलाय शशिकांत शिंदे ॲज अ कटर गोलंदाज, ॲज अ गोलंदाजी चांगली करताना. आणि या ठिकाणी ओरमोडी विभाग सन्मान्य अध्यक्ष सुशील डफळ यांना विनंती करतो आपण लगेचच मुख्य व्यासपीठामध्ये याचे 22 गाव 14 गावचे माजी अध्यक्ष सुभाषराव जाधव यांना विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. मी ज्या ज्या मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम मोस्ट वेलकम. तर थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये आनंद आनंद आणि आनंद आनंद साजरा केला जातो आणि का करू नये मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यावरती होता भरोसा, ज्याच्यावरती होता विश्वास आणि हा विश्वास मात्र माघारी पाठवलाय आणि गोलंदाजाने ते मात्र अप्रतिम गोलंदाजी करत असताना शशिकांत शिंदे, दीपक दादा कळके यांच्याकडून कालिका वॉरियर्स संघाचे गोलंदाज शशिकांत शिंदे यांना 100 रुपयाचं कॅश प्राइज आले. अप्रतिम गोलंदाजी मित्रांनो. 5 फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 गडी मात्र माघारी पाठवले. आता मात्र सामना फसला गेलाय. 6 चेंडू आणि धावा करायच्या त्या 29 धावा. 6-29चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहतोय. सुशील धपळ ॲज अ स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्राईकला कुंदन दादा पोपळकर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीचं षटक टाकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू अमोल पवार फौजी देशाची सेवा करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय कॅडमॅक्स प्रीमियर लीग मध्ये. इथे मात्र फुल टोल बसून सुशील 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 थँक्यू सो मच. सन्मान्य उमर विभाग अध्यक्ष सुशीलजी ढपाळ साहेब यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्यानंतर 22 गाव 14 गाव माजी अध्यक्ष सुभाषराव जाधव यांना विनंती करतो आपण देखील यावं. संजयजी जाधव यांना विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. तर सुशीलच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा धमाका, पहिला मोठा अटम बॉम्ब इथे मात्र पाहायला मिळतोय. अशा पल्लवित करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र धावा करायचे 5 चेंडू अजून एक फुल टॉस. मोठा प्रहार चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. सुशील ढपळच्या बॅट मधून आणखी एक जबरदस्त फटका. 6 धावांसाठी येतोय षटकार. 4 चेंडू 17 धावा. 17 म्हणलं की मिळणार कोणत्या संघाला खतरा. आता मात्र या ठिकाणी पहा 6 चेंडू 17 धावांची मॅच. कोण जिंकेल कोण हरेल. मॅच मध्ये आता 2 षटकाराने मित्रांनो जान आणल्या. काही काळापुरतं डगआउट मध्ये शांतता होती परंतु आता मात्र टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला पाहायला मिळालाय आणि इथे मात्र आता सुशील 40+ चे खेळाडू आहेत मित्रांनो. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. काय फलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाज देखील चिंतेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अकोटामध्ये चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये मॅच लाईन मध्ये पडल्यानंतर चेंडू मध्ये फिरताना पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव पाहायला मिळते आणि स्ट्राईक घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला नाहीये आणि आता मात्र धावा करायच्या 3 चेंडू 16 धावा म्हणजे 2 षटकार 1 चौकार 1 चौकार 2 षटकार इथे मात्र ठोकावाच लागेल. तो मात्र फलंदाज आपण पाहतोय कुंदन पोपळकर याला. 3 चेंडू मध्ये 16 धावांची मॅच. फुल टॉस समोरच्या दिशेला चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार फुल टॉस फुल बेधडक लांब सडक फटका आहे कडक बॅट मधून आलाय षटकार.
2 चेंडू 10 धावा. दोन चेंडू 10. समीकरण आहे 2 चेंडू 10. एका दुसरा खराब चेंडू येईल का? इथे मात्र दोन्ही फलंदाज पाहिलं तर कुंदन पोपळकर आणि त्यांच्या साथीला सुशील ढोबळ अगदी रंगामध्ये आलेत आणि आता मात्र इथे सर्वोत्तम चेंडू या ठिकाणी गोलंदाज अमोल पवार याला 2 चेंडू टाकायचे आहेत. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू 10 धावा. अजून एक मोठा फटका आहे. ट्रॅकिंग फटका आहे. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेकडे. किती धावा मिळतील तिथे? चौकार येतोय. 4-4-4. चार धावा आहे. इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. एक चेंडू 6 धावा. एक तेरी एक मेरी. कौन किसपे है भारी? किसमें है दम उसको कहते हैं बाजीराव सिंघम. एक चेंडू 6 धावा. 6 धावा. एक चेंडू. व्हॉट मॅच. अमोल पवार की कुंदन पोपळकर. एक चेंडू 6 ची मॅच. रंगतदार मॅच. इथे मात्र सर्वोत्तम चेंडू फौशी यांनी टाकला आणि इथे मात्र टीम श्री कालिका वॉरियर्स अगदी विजय प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन अभिनंदन टीम कालिका वॉरियर्स. 2 मॅच या कॅनेक्स प्रीमियर लीग मध्ये या कालिका वॉरियर्स संघाने जिंकल्यात. अप्रतिम या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाजी ज्याने शेवटच्या 3ऱ्या क्रमांकावरती येऊन शशिकांत शिंदे यांनी चांगली फलंदाजी केली आणि वैयक्तिक धावा कुठल्या गेल्या? नाही 37 धावा कोणी मारल्या म्हणजे मग अमोल पवार काय आत्ता बॉलिंग केली ना तिला खेळायला नाही जिंकले कालिकावर बॅटिंग केली ना त्यांनी. अमोल पवारने केली. तर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. अर्थातच आपण पाहिलं तर अमोल पवार. आज पवारने पॉवर दाखवली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण नक्कीच देणार आहोत अमोल पवार सर यांना. 37 धावा. 12 चेंडू 37. 5 षटकार 1 चौकार आणि 100 रुपयाचं कॅश प्राईज करून आलं.